हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आता चाललो नाही तर जिकडे इथंच आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता पाणी चालू केली, पाणी भरणार आहे, पाणी भरायला लावणार आहे. आणि मग जेवकोटला बघू, काय फिरायचं असेल तर फिरू, नाहीतर येऊ वापस असंच. तर जिकडे बाय बाय, बघत राहा. तर गाईज आता पैप दिलो आहे, भरले तर बरं, नाही तर राहिलं. आता चाललो आहे मी, तर बघत राहा असंच. चला, तर आता गावाच्या बाहेर पडलोय. तर असंच बघत राहा. आता चालू ह्याला दिलोय गाडी चालवायला. गाडी तर खडखड करते. असंच बघत राहा. खडखड ऐकायला मजा येते. गाडी प्लेनमध्ये राहिली ना, चालू वाटत नाही, कारण की मजा येत नाही. पळून पण पाहिजे नाही, स्विंग करते, काय मजा येते. खड आवाज येतो, सुकून. तर बघत राहा पुढे, असंच कंटिन्यू बघत राहा. तर जाऊ आपण, करू मजा. बाय बाय. तर आता आलोय गाईज भदभदीत. तर भदभदी ह्याला गाडी का चढत नाही वाटते मला असं, पण भाऊ आहे आपला, भरोसा आहे, जाते. तर आता भदभदी मेन रोड, आमच्या गावाचं रोड इथं संपते. मग जेवपूर ते वाडी लागते इथनं. तर त्या रस्त्याला लागू, जाऊ जेवपूरमध्ये, बघू काय आहे ते, बघू, मजा करू. तवर जिंकना. बाय बाय. तर गाईज आमच्या गावाच्या जेवपूरच्या मध्ये एक वस्ती आहे. वस्ती बघा तोडली ना. तर त्या वस्तीवर आहे सध्याला. आणि मागच्या बारीक मी जे उडीचे गुत्तेचं टाकलं होतं, त्याच्यात त्या गुत्तेचे माणसं गेलेले इथं कुठे ते दिसत नाही मला, कुठे माहीतच नाही. पण इथं ह्याच ठिकाणी माहीत नाही, दिसत नाहीत. तर तरी बदलाला दिसणार. तर चला जाऊ द्या त्यांना. तर आपण जेव्हा जेवपट करायचं. बाय बाय. तर गाईज मी जेवकोटला गेले, कारण की थोडं प्रॉब्लेम आला होता. प्रॉब्लेम म्हणजे काम होतं, त्याच्यामुळं मी वापस आलो तिथनं. आणि त्यानंच मला फसविले. पार्सल आलं होतं. आता ते पार्सलवालं इथनं गेले आणि आता म्हणते की देत नाही. तर पार्सल नंतर पार्सल देतो, पण नळदुर्गला या म्हणते. मी इथनं 10-15 किलोमीटर कसं मी जात नाही, येत नाही. OTP मागितल्यावर देत नाही, आहे का नाही. तर त्यांना आता गेलं असलेलं आहे. तर मी त्याच्याकडनं का पार्सल घ्यायचा भरोसा नाही. तर त्यावर जिकडनं तुम्ही बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. पार्सल घेतलं तर सोडीन, नाहीतर बाय बाय. तर लाईक सबस्क्राईब करून जावा. पुढे बघा, पुढचा ब्लॉग येईल ते पण पार्सलचा. तर जिकडनं बाय बाय.